कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। म्हणून आपण पण त्या कथा त्याच्यासाठीच असतात। आणि मग एक दिवसाची घटना आहे। एक घनदाट अरण्य आहे, पर्वत आहे, उंच 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 झाड आहेत, अशोक नावाचे झाड आहेत, मोठमोठी झाड आहेत। आणि त्या उंच पर्वतावर एक व्याध राहते, व्याध। आणि शिवरात्रीचा वेळ आहे, सकाळची वेळ आहे, त्या दिवशी शिवरात्र आहे, म्हणजे शिव दिवस आहे, हा रात्र नाही, रात्र संध्याकाळी महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि सकाळची वेळ आहे। आणि त्याच पर्वताच्या पायथ्याला सुंदर देखणी एक नदी वाहते आणि नदीच्याच काठावर देखणं भव्य दिव्य पुरातन मंदिर आहे। काही भक्त भजन करतात, काही भक्त तिथं फराळाचं व्यवस्था करतात, काही तुमच्यासारखे ऐकतात, श्रवण करतात। आणि तो व्याध ते पर्वत उतरत 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 निघाला। दररोजचा नियम आहे, सकाळी उठले पाटे उठला की एक हरिण तरी मारणार, एखादा श्वापद मारणार, दररोजचा नियम आहे। उठला की त्याचं योगाने त्याला वाटलं चला ह्या जंगलात कमी झालेत, मग इकडच्या जंगलात जरा जास्त मिळतील, म्हणून तो उतरू लागला। योग असा आला की जिथं रस्ता तो उतरला नेमकं भगवान शिवाचं मंदिर दिसलं, पहिला कळस दिसला। अरे बापरे म्हणले, इकडं कसं का आलो म्हटले, इथं तर मंदिर आहे, जाऊ दे आपल्याला काय करायचं। मग खाली आला आणि मंदिराच्या जवळ ती रस्ता निघाला। पण डावीकडे हे सगळे भजनी मंडळ होते आणि ते भजन करत होते, कुणी महादेव, कुणी शंकर, कुणी शंभू म्हणायचे। आणि ते हसा लागला व्याध शिकारी, काय इडी लोक आहेत म्हणला, काय म्हणतात महादेवून, काय हार हार म्हणतात, काय शंकर म्हणतात। आतमध्ये बघितलं भगवान शंकराची पिंड दिसली, काय लोक आहेत म्हणला, दगडाला नारळ फोडतात म्हणला, दगडावर दूध वाहतात, हा इथं मला उपाशी मारायला लागला, मला कोणी देत नाही म्हणला, आणि स्वतः उपाशी राहतात, टिंगल केली भगवान शिवाच्या नावाची। जाऊ दे मला, आपल्याला काय करायचं, डावीकडे ही लोक होती म्हणून मंदिराला उजवी प्रदक्षिणा घातली नाही, चुकून झाली आणि उजवी प्रदक्षिणा केली। जाऊ दे म्हणला, चला गेला जंगलात गेला, पण ते भजन कीर्तन त्याच्या डोळ्यासमोरचं जाईना। आणि तो चलत चलत म्हणायचा, काय इडी लोकत म्हणायचा, कशाचा शंकर कशाचा महादेव म्हणला। असं करत 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 महाराज जंगलात गेला, हरिण सापडाना। आणि सकाळी उठलं की पहिला हरणाला मारायचा, घरी घेऊन जायचा। सकाळचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 13 वाजले, 13 वाजले का 1 वाजले, 2 वाजले। आता दररोज या अरण्यामध्ये हजारो हरणांची कळप आहेत, पण आज हरणच दिसना। आणि बघता 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 महाराज दुपार टळून गेली, तिसरा परत झाला उपाशी। सकाळची वेळ आहे, दिवस उजाडल्याबरोबर महादेवाचा कळस दिसला, उजवी प्रदक्षिणा घडली, आणि आता दुपार झाली, तो टळून गेली, तिसरा उपास आहे, काहीच खायला नाही। ह्याला उपवास घडू लागला, मुखाने टिंगल करायचा पण हर हर महादेव म्हणायचा। तिसरा प्रहार, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याची, एक धागा सुखाचा। टिंगल करायचा शिवनामाची पण उपाशी। आणि तो म्हणायचा आजपर्यंत सकाळी उठल्याबरोबर तर हरिण मारायचो मी, दिवस गेला आजपर्यंत असं कधीच घडलं नाही, कस का असं घडलं, असं होऊ शकतं महाराज। एक माणूस जंगलातून चालला, जात असताना मागून वाघ लागल्यावर इतका पळतोय, वाघ पाठीमागं पळतोय। आणि मग योग असा आला की रस्त्याने अचानक विहीर लागली, एक जुनाट विहीर होती, आणि त्या विहिरीच्या काठावर वडाचं झाड, वटवृक्ष, त्याच्या पारंब्या त्या विहिरीत लोंबलेल्या होत्या। ह्याला रस्त्यामुळे महाग बघत बघत ताडी डायरेक्ट हिरीत धड दिशेने पडला, पण खाली नाही पडला, त्या पारंब्याला लोंबल्या होत्या ना, त्या पारंब्याला लटकला, म्हणला वाचलो गडी। पण वाघाने जावा का नाही निघून, वाघ त्या विहिरीच्या काठावर बघतोय, या की वरी म्हणला, वरी बघितला, रे बापरे, वाघ काय पिच्छा सोडेना।
पारंब्याला लोंब कळायला लागला. त्याला वाटलं तो उडी टाकावा. खाली बघितलं तर नागोबा, वरी वाघोबा, खाली नागोबा. अवघडच आहे. आणि ज्या पारंब्याला लटकला त्याला होता आगे मवाळ. त्याच्या त्या हलकाव्याने ती मवाळ उठलं आणि जवाशाला चावा लागले आगोबा. इतकं चावलं आणि त्या पारंब्याचा हल्ल्यामुळे त्या मधाचा कांदा फुटला. त्या मधाचा कांदा फुटला आणि एक टिपका त्याच्या नाकावर पडला. इतकं तोंड सुजलंय तरी सुद्धा तिने असं बघितलं की आता दोन्ही हात धरल्यात, जीभ लांबी तिरवली. त्या मधाच्या थेंबाकडे बघतय ते जर दमा आणि चलतं ना मध. तर मला सगळं वरी वाघोबाय, वरी मर नाही, खाली मर नाही, एवढं सगळं असताना ते म्हणते थेंब जवळ आला. अरे काय नाही, असं जीवन आहे बघा. आणि मग योगाने ती थेंब त्याच्या जीवावर पडला. वा काय गोड आहे राव, असंच आहे महाराज. इतकं दुःख, इतकं संकट आहे ते वा. हा. आणि विचार करते तो व्याध काय करावं, पण जाऊ द्या म्हणले, हरिण मारल्याशिवाय मी घरी जाणार नाही. संध्याकाळ झाली आणि मग एक पाण्याचं सरोवर बघितलं. पाण्याच्या सरोवर एक काठावर बेलाचं वृक्ष होता. आणि ह्याला काय माहिती, मग बेलाच्या वृक्षाच्या खाली झाडाच्या बुडाला एक दगड होता. मग त्यांनी त्या दगडावर पाय दिला आणि झाडावर चढला. मला संध्याकाळी तरी एखादा हरिण येईल, पण हरिण नेल्याशिवाय माझा नियम आहे. आणि ते लोक जरा कट्टर असते व्याध, हरिण घेतल्याशिवाय जाणार नाही. म्हणून तो त्या झाडावर बसला. झाडावर बसताना सुद्धा म्हणला हर हर महादेव. काही लोक आहेत. झाडावर बसला, बेलाची पानं समोरची तोडू लागला. दिसाना समोर पाणी व्यवस्थित खाली टाकायचं, जिथं बेल पडायचं तिथं स्वतः शिवलिंग. आणि पण बेल तोडताना टिंगल करायचा, पण बेल तोडताना हर हर महादेव म्हणायचा, शंकर म्हणायचा. आणि एक योगाने रात्री 12 वाजता पहिली हरणी आली. हरिण आली की धनुष्याला बांध लावला. हरणीने बघितलं, म्हणले ए व्याधा नको रे मला मारू. अरे मी गरोदर आहे, मला मारून तुला काय होणार आहे. अरे मी मेल्यावर माझं पाप लागेल आणि माझ्या पोटात वाढणारा लेकरू मरेल, त्याचं पाप लागेल. तुम्ही विचार केला. आजपर्यंत हरिण बघितलं तर वाऱ्याच्या वेगाने बाण सोडतो, मारलं की घेऊन जातो. हरणी बोलती कस काय. मग त्या दोघांचा संवाद झाला. ते त्याच्यात आहे शिवरात्रीच्या कथेमध्ये. ती म्हणली अरे मी गरोदर आहे, पण तो म्हणला तुला नाही मारावा. आणि जर मी आज नाही घरी गेलो तर माझ्या पत्नी उपाशी, मुलं बाळ आई बाप उपाशी, त्यांचं पाप मला पाहायला लागेल. बघा तेवढं त्याला माहित होतं. तुम्ही घरातले करतेत आणि तुमच्या घरातली माणसं जर उपाशी राहत असतील, तुमच्यामुळे तुमच्या घरातले लोक दुःखी असतील, तर त्या घरातल्या लोकांचं पाप तुम्हाला भोगावं लागतंय. म्हणून करता पुरुष एवढं होणं सोपं नाही महाराज. तुम्ही राहतात व्यवस्थित, पण तुमची पत्नी मुलं बाळ तुमच्यामुळे दुःखी असतील, तुम्ही सांभाळू शकत नाही, पाप लागतं. तुला नाही मारावा, माझी लेकरं माझी पत्नी माझी वाट बघतात, मी अन्न घेऊन येईल. तुला नाही मारावं तर ती उपाशी, त्यांचं पाप लागेल, तुला मारावंच लागेल. मग ती हरणी म्हणते ठीक आहे बाबा मार, पण मला घरी जाऊ दे, प्रसूत होऊ दे, मी लेकरांना माझ्या जेलमध्ये येते, परत येते, मग मार. तुम्हाला इडी काय असं काय शक्य झालंय का कधी. मग ज्यावेळेस तिने शिव महिमा सांगितला थोडासा आणि शपथ घेतली भगवान शिवाची, मग सोडून दिलं. दुसरी हरणी लगेच आली, तिला मारायला लागला. तिने असं सांगितलं 2 मुलं आहेत, त्यांना मी दूध पाजते, माघारी येते, परत मार. ठीक आहे. तिसरी हरणी आली, तोपर्यंत 3 वाजल्या. तिसरी हरणी आली, तिने असं सांगितलं आत्ताच नुकतं लग्न झालंय, मी माझ्या पतीला भेटते आणि परत येते. आणि मग 3:30 वाजता काळविटा आला, काळविट्याला बाण मारायला लागला. काळविट्यापर्यंत तेच सांगितलं, शपथ घेतली. पण तो व्याध भिल्ल म्हणतोय आजपर्यंत मी इतकं बोलूच तर कोणाचं ऐकून घेतलं नाही, माझ्यात काय बदल व्हायला लागला. पण त्याच्यात एक बदल झाला होता. आतापर्यंत 1,00,000 बेलाची पानं त्याच्याकडून चुकून तुटली, शिवलिंगावर पडली होती. टिंगली ना कोणा, पण त्याच्या मुखातून शिवनाम होत होतं. आज सकाळपासून उपाशी, दिवस उजळला की महादेवाचं शिखर दिसलं, शिवभक्त दिसले, दुरून कोणा पण पिंड दिसली. ही त्याच्याकडून घडतच होतं चुकून, म्हणून त्याचं पाप कमी होऊ लागलं, पाप आणि पुण्य वाढत गेलं. आता राहिले 10% पाप राहिले जिने आतापर्यंत केलंय ते, आणि 90% पुण्य झाले. आणि बरोबर 4 वाजता ती तिकडे 3 हरणी एक काळवीट. पहिली हरणी म्हणती लेकरांना जन्माला घातलं आणि त्यांना म्हणते बाळा हो नो, मी त्या भिल्लाला मी वचन दिलंय, ते पारध्याला वचन दिलंय,
तुम्ही कसं जगणार आहे? आई ठीक आहे, जा तू वचन दिलं ना, वचन सांभाळ. तेवढ्यात दुसरी हिरणी तिथंच होती एकाच घरात. ती म्हणते, ताई तू त्या भिल्लाला वचन दिलंय? हो. मी पण दिलंय. मग तिने लेकराला दूध पाजलं. ती म्हणली, चल ताई मी पण वचन दिलंय, कशाला पण नरकात जायचं. तिसरी हरणी आली, म्हणली मी पण वचन दिलंय. काळवट म्हणते, मी पण वचन दिलंय. मग सगळेच जाऊ. ते लेकरं होते ना बछडे, ती म्हणले आम्ही पण येणार. आणि मग त्यावेळेस तो धनुष्याला बाण लावून वाट बघतोय. आता वाजलेत पहाटेचे 4 आणि त्याला म्हणतात ब्रह्ममुहूर्त. पहाटे 4 वाजता बघा, तुम्ही फोटो बघितला असेल, तो धनुष्याला बाण लावून उभा राहिलेला आहे, बसलेला आहे. आणि समोर पाण्याच्या समोर 3 हरणी, एक काळवीट आहे, 2 पाडसा आहेत. पहिली हरणी म्हणले, या व्याधा मार बाबा, आम्ही तुला वचन दिलं होतं, मार बाबा. डोळे झाकले, शिवनामाचा गजर केला, व्याधा मार. तेवढ्या दुसरी हरणी आली. ती म्हणती, व्याधा हिला नको रे मारू, मला मार. तिसरी हरणी आली, व्याधा त्या दोघीला नको मारू, मला मार. काळवीट म्हणते, व्याधा भिल्ला त्या तिघींना पण नको मारू, मला मार. सगळे मरा तयार आहेत. आणि तो भिल्ल व्याध 5% राहिले पापाचा. तो विचार करतोय, हे का असं होतंय मला? क्रूर माणसं आहेत, क्रूर माणसं. ऐका, जे क्रूर माणसं असतात ना, त्यांना कोणाची दया येत नाही, दया येत नाही. जे पुण्यवान आहे तोच दयावान आहे. मी आजपर्यंत इतका निर्दयी होतो, लाखो हरण मारले असतील, इतकी शिकार केली, नाही दया दाखवली, आज का मला दया उत्पन्न होऊ लागली? अरे शिवनामाची ताकद आहे, उगा शक्य नाही. आणि 3 हरणी म्हणतात मार आम्हाला. काळवीट म्हणते, नका त्यांना मारो, मला मार. आता प्रसंग खरा आता आहे. ते समोर बछड आहे. थोडक्यात चित्र डोळ्यासमोर आणा, की एक मुलगा मुलगी, आणि ते दोघं म्हणतात, ए व्याधा माझ्या आईला नको रे मारू, माझी आई खूप प्रेमळ आहे, माझे बाबा खूप प्रेमळ आहेत, माझ्या आई बाबाला नको रे मारू, आम्हाला घेऊन जा, आम्ही तुझ्या लेकरांच्या सोबत दिवसभर खेळू, त्यांना आनंद होईल, आम्ही छोटी छोटी उड्या मारताना पाहून, आणि संध्याकाळी आम्हाला कापून त्याचा स्वयंपाक खाऊ घाल, आमची मुलगी घरात लाव, छान दिसेल घर, पण माझ्या माईबापाला नको रे मारू. ते 2 बछड म्हणतात, ए मामा, याचं हृदय भरून आलं, आयुष्यात याला नातच माहित नाही, इतका क्रूर असणारा हा व्याध भिल्ल, त्याला कोणतरी मामा म्हणतंय. आणि त्याने धाड दिशेने खाली उडी टाकली, धनुष्यबाण टाकून दिलं, आणि गुरा ढोरासारखा रडा लागला. ज्यावेळेस ती लेकरं म्हणले की माझ्या आई बापाला नका मारू, ती मुलगी ना, मुलगी समजा तुम्ही, ती हरणीची पाडसे ना, ती लहानसे पिल्लू म्हणते, माझ्या भावाला मला मार, पण माझ्या मायबापाला नका मारू, मी माझ्या बाबावर खूप प्रेम करते, इतकं प्रेम करते ना, पण माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात, आम्ही मेलो तरी चालेल, माझ्या माय बापाला नका मारू. बापाच्या पायाला मिठी मारते, बाबा आम्हाला मारू द्या. पण ज्यावेळेस व्याधाने यांचे सगळं प्रेम बघितलं, इतका रडतंय, हात जोडले, आणि तुम्ही कोण आहात, आयुष्यभर किती पाप केला असेल, पण आज काय माझ्यावर कृपा झाली असेल, माझ्याकडून नाही पाप घडलं. रडू लागला तो भिल्ल. आणि तेवढ्यामध्ये महाराज आकाशामध्ये विजांचा कडकडाट झाला, कडकड 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 विजा कडकू लागल्या, आणि हजारो सूर्याच्या प्रकाशामध्ये भगवान शिव त्या ठिकाणी प्रकट झाले. हर हर. आणि भगवान शिव दैदिप्यमान, आणि सगळ्याला दर्शन झालं. त्या हरणीन काळवीट भगवान शिवाचं दर्शन झालं, ते मूळ स्वरूपात आले, आणि भिल्लाने अशा हात जोडले.
आता ती हरणी, त्या हरणी नव्हत्या, त्यांना शापित हरणी होत्या. त्यातली पहिली हरणी होती ती होती अप्सरा. अतिशय देखणी होती म्हणून सगळे देवता तिच्यावर भाळले होते. पण ती हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळली, त्याच्यावर विवाह केला आणि मग ते विवाह करून मांस मदिरा सगळे व्यसन लागलं. पण ती होती शिवभक्त. प्रत्येक महिन्याला भगवान शिवाच्या दर्शनाला जायची. पण इकडे त्या हिरण्य नावाच्या राक्षसाबरोबर लग्न केलं आणि मदिरापान मांस करू लागली. शिवभक्ती लोप झाली, शिवभक्तीला विसरली तिच्या गमिंडीत, आणि भगवान शिवाचा कोप झाला. मग काही महिने उलटले आणि एके दिवशी हिरण्य नावाचा राक्षस काही प्राण्यांना मारायला गेला शिकारीला. आणि मग एके दिवशी तिची स्मृती आली आणि रडू लागली. मी तर शिवभक्त होते, मी अखंडपणे शिवाची भक्ती करीत होते, पण कुठून बुद्धी सुचली मला आणि या राक्षसाला भाळून गेले. धर्म कर्म सगळं बिघडलं, नाश झाला, धर्म सोडून दिला, राक्षस कुळामध्ये गेले. पण मी तिने विचार केला, आत्ताच वेळ आहे मला माझ्या मूळ धर्मात येण्याचा. आणि तिथून निघाली, भगवान शिवाजीच्या समोर आली, शरण आली. पण भगवान शिवाचा राग थोडासा आला. भगवान शिव म्हणले, अगं एवढं सगळे तुझ्यावर कृपा करून सुद्धा तू इतकं निषिद्ध कर्म केलंस, मी तुला शाप देतो. 12 वर्ष तू हरणी होऊन पृथ्वी तलावर जाशील. तुझ्या ज्या मैत्रिणी होत्या ना अप्सरेच्या त्या पण हरणी होशील. आणि तो हिरण्य नावाचा तो पण राक्षस आहे, तो पण हरिण काळवीट होईल. आणि 12 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी चलत फिराल. तिने उशाप मागितला. त्यामुळे भगवान शिवाने सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही एखाद्याला माझा महिमा सांगताल, शिवकथा सांगताल, त्या दिवशी तुमचा उद्धार होईल. आणि त्याच ते हरणी अप्सरा झाल्या. पण मला सांगा, हरिण एखाद्याच्या समोर दिसली आणि त्याला शिव महिमा सांगेपर्यंत तो पुढचा हिला ठेवीन का जिवंतो? बरं गावात तरी हरिण लिहिता येते का? म्हणून योगाने त्या भिल्लाला शिव महिमा ऐकवला आणि स्वतःचा उद्धार झाला. आणि मग त्याचा सगळ्यांचा उद्धार झाला. आणि भगवान शिवानी त्या भिल्लाला आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद असा दिला, आज 4 रात्रभर तू शिव महिमा ऐकला, 1 लक्ष बिलव तू मला वाहिलंस. आणि ते शिवलिंग दाखवलं, दर्शन घडलं त्याचं. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाशिवरात्री म्हटलं की भिल्ला तुझी कथा रात्रभर गावी लागेल, रात्रभर तुझीच कथा होईल. त्यावेळेस त्या महाशिवरात्रीचं पुण्य त्या भक्ताला होईल. म्हणून महाराज तो कसा भक्त टिंगलीने केलेलं नाम होतं, तरी का प्रेमाने घेतलं नव्हतं, तरी सुद्धा भगवान शिवाने किती कृपा केली. आज यांनी लक्षात घ्या, महाशिवरात्रीच्या पर्व काळात, तो पर्व काळ दिवस आणि रात्रीचा आहे. लोक दिवसभर भजन करतात आणि रात्रीचं चुकीचं कर्म करतात. पापच होत आहे, पुण्य तर नाही. मग कधी दिवसभर तुम्ही तुमचं काम करा, शेतातलं असेल, पण पूर्ण रात्रभर चिंतन करा. तुम्हाला नाही शक्य तर पण चांगलंच आहे. उपवास करा, उपास करू नका. आलं लक्षात? तुम्ही करता ते उपास, आणि इथं शास्त्रात नाव आहे उपवास. आपण काय करतो, सोमवार आहे, दणकावून सकाळी आंघोळ झाली की फराळ करतो, परत शाबू वडे, परत शाबूच्या पापड्या, परत 2-4 कप चहा, परत दणकावून सोमवार सोडायचा. मंगळवारी म्हणायचं अजून घ्या की, अगं 5-6 चपाती झाले, नाही कालचा सोमवार आहे. कसं काय उपास धरतात तुम्ही? आम्ही उपास नाही धरायचा, उपवास. उप म्हणजे देवाच्या, वास म्हणजे राहणे, देवाच्या संगतीत राहणे. म्हणजे घरदार सोडून इथं नाही राहायचं, त्याच्या चिंतनात राहा, त्याच्या नामात राहा. तुम्ही शेतात जा, कुठेही असू द्या महाराज. सोमवार आहे ना, भगवान शिवाचं चिंतन करा. मंगळवार आहे, आईचं चिंतन करा. एखाद्याला चतुर्थी गणेशाचं चिंतन करा. हा, आणि ते चिंतन करत असताना ज्या देवाचा उपवास करायचा आहे त्याचे चिंतन करा. हा खरा उपवास आहे. मला सांगा, भगवान शिवाने त्या भिल्लाला एवढं मोठं पद दिलं. आज चंद्र सूर्य आहे,
त्या हरणाची कथा आणि व्याधाची कथा झाल्याशिवाय महाशिवरात्रीला परिपूर्णता नाही. तेव्हा त्यांनी किती वर्ष उपास केला होता? आवाज झोपेतनं उठलं की पहिला खायचा, तरी सुद्धा त्याचा उद्धार झाला. कारण त्याचं त्या दिवशी त्याला उपास नाही घडला, उपवास घडला. सकाळी उठल्यापासून टिंगलीने नाव घ्यायचा, त्याच्याकडून बेल अर्पण झालं, पाणी अर्पण झालं, म्हणून उपवास. अलग लक्षात. आणि अशा पद्धतीने भगवान शिवाचा महिमा आहे. ज्याला शक्य असेल जितकं तुम्हाला करता येईल तेवढं करा, शक्य नसेल जेवढं होईल तेवढं करा. दुसरी गोष्ट आहे, भस्म महिमा पाहिला, रुद्राक्ष महिमा. रुद्राक्ष घातल्यामुळे कुकुट मुरकुट यांचा उद्धार झाला.